हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. 18 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. फर्स्ट न्यूज आहे. तर फर्स्ट न्यूज काय आहे? स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल एकता विश्नोई आणि ब्रेन्स बिहाइंड फेमस फिट इंडिया मुवमेंट. ओके, तर यांनी काय केलेलं आहे? त्यांचा रेकॉर्ड बनवलेला आहे. रेकॉर्ड क्रिएट करत आहेत ते पॉवर लिफ्टिंग मध्ये. आणि रिसेंटली काय त्यांना मेडल मिळालेलं आहे रिसेंटली, जे की नॅशनल सिनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप झाला हैदराबाद मध्ये. तर तिथे त्यांना मेडल्स पण मिळालेले आहेत. 50 वर्षाचे आहेत ते. त्यांना सिल्वर मिळालं इन अ डेडलिफ्ट मध्ये. आणि ते काय आहे, बेस्ट लिफ्ट होतं त्यांचं. आणि ते 165 kg त्यांनी पॉवर लिफ्ट म्हणजे डेडलिफ्ट जे आहे ते केलेलं होतं. आणि त्यांना ओव्हरऑल ब्रॉन्झ मिळालेला आहे. बेस्ट लिफ्ट काय होतं? 132.5 kg इन स्क्वॅट, 70 kg इन बेंच प्रेस आणि 165 kg इन डेडलिफ्ट. तर असे त्यांनी जे आहे ते लिफ्ट केलेले आहे आणि त्यांना सिल्वर, ब्रॉन्झ असे मेडल्स मिळालेले आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, मास्टर 2 कॅटेगरीचा एक काय रेकॉर्ड पण त्यांनी ब्रेक केलेला आहे मास्टर 2 कॅटेगरी मध्ये या कॉम्पिटिशनच्या. याच्या आधी 2022 याच्या आधी काय आहे, बिश्नोईनी गोल्ड मिळवलेलं इन नॅशनल मास्टर्स पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये. आणि गोल्ड आणि सिल्वर पण त्यांना मिळालेला आहे कॉमनवेल्थच्या पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये आणि एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये 2022च्या. ओके, तर जे कॉमनवेल्थचं पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप होतं त्यांना काय तिथे गोल्ड मिळालेलं. आणि एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये जे झालेलं तिथे त्यांना सिल्वर मेडल हे मिळालेलं. तर हे झालं एकता विश्नोई बद्दल. त्यांनी ते रेकॉर्ड क्रिएट केलं आहे त्यांनी कशामध्ये? पॉवर लिफ्टिंग मध्ये. ते काय आहे? स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल आहेत. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे, अपॉइंट करण्यात आलेला आहे कुवेतचे न्यू प्राईम मिनिस्टर. तर कोणाला अपॉइंट केलेलं आहे? कुवेत इमिर हॅज अपॉइंटेड शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा. तर हे आहे शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा यांना न्यू प्राईम मिनिस्टर बनवण्यात आलेलं आहे कुवेतचं. आणि हे डिसिजन कशामुळे झालेला आहे की न्यू प्राईम मिनिस्टरला इलेक्ट करण्यात आलेला आहे? हा डिसिजन जे फॉर्मर प्राईम मिनिस्टर होते त्यांचं नाव आहे शेख मोहम्मद सबा अल सलीम अल सबा, यांच्या रेझिग्नेशन नंतर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. ओके, तर शेख मोहम्मदनी जी आहे ते त्यांचं रेझिग्नेशन काय केलेलं? कॅबिनेटला सबमिट केलेलं आहे. जे इलेक्शन्स आहे न्यू पार्लमेंटचे, हो, न्यू पार्लमेंटचे जे इलेक्शन्स आहे त्यानंतर त्यांनी ते रेझिग्नेशन आहे ते सबमिट केलेलं. आणि त्यांचं रेझिग्नेशन नंतर प्रोसिज्युअल मूव्ह, त्यानंतर न्यू पार्लमेंट वॉज इलेक्टेड. ओके, जे न्यू प्राईम मिनिस्टर आहे शेख अहमद, हे काय आहे? कुवेती इकॉनॉमिस्ट आहे आणि त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे 1999 to 2005 मध्ये मिनिस्टर ऑफ फायनान्स अँड कम्युनिकेशन मध्ये. आणखी 2006 ते 2011 या काळामध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे मिनिस्टर ऑफ हेल्थ, मिनिस्टर ऑफ ऑइल अँड मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, तर अशा त्यांनी सर्व्हिसेस दिलेल्या आहे. आणि न्यू प्राईम मिनिस्टर जे झाले आहे कुवेतचे ते झालेले आहे शेख अहमद अब्दुल्ला. तर कुवेत सिटी बद्दल बघून घ्या. कॅपिटल काय आहे? कुवेत सिटी आहे. करन्सी आहे कुवेती दिनार. करन्सी आणि कॅपिटल इम्पॉर्टंट आहे कोणत्या पण एक्झाम साठी, ते तुम्ही लर्न करून घ्या. नेक्स्ट जी आहे, जी यूपीची मिठाई आहे तिरंगी मिठाई, त्याला जीआय टॅग हा मिळालेला आहे. तर आणखी त्याच्यामध्ये काय झालेले आहे, सहा प्रोडक्ट्स आणखी ऍड झालेले आहे जीआय टॅगच्या लिस्ट मध्ये यूपीचे. तर बघूया 6 मोर प्रोडक्ट्स काय झालेले आहे यूपीचे, हे जीआय टॅग मध्ये काय ऍड झालेले आहे. त्याच्यामध्ये कोण कोण काय काय इन्क्लुडेड आहे? तिथली
फेमस तिरंगी बर्फी काशीची तिरंगी बर्फी जी आहे, जी ट्राय कलर स्वीट आहे, ती त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि जे क्विट इंडिया मुवमेंट जे झालं होतं तेव्हा फायर फायटर्सनी फ्रीडम फायटर्सनी काय केलेलं होतं, त्यांचा एक पॉइंट प्रूव्ह करण्याकरता ते विकले होते हे स्वीट, जे तिरंगी बर्फी आहे ते. आणि नेक्स्ट जे आहे ते जीआय रजिस्ट्रीनी काय केलेलं आहे, अवॉर्ड म्हणजे सर्टिफिकेशन दिलेलं आहे बनारस तिरंगी बर्फी आणि 5 अदर उत्तर प्रदेश प्रोडक्ट्सला त्यांनी सर्टिफिकेशन केलेलं आहे जीआय रजिस्ट्रीनी. जे 6 न्यू ऍडिशन्स आहे उत्तर प्रदेशमध्ये जे झालेले आहे या प्रोडक्ट्सचे, जे जीआय टॅगच्या लिस्ट मध्ये झालेले आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, उत्तर प्रदेशने त्यांची जी पोझिशन आहे जीआय टॅग जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त जे जीआय टॅग प्रोडक्ट्स आहे इंडियामध्ये ते यूपीचे प्रोडक्ट्स आहेत. यूपीचे प्रोडक्ट्स जास्तीत जास्त आहे जीआय टॅगच्या लिस्ट मध्ये. तर जे 6 न्यू ऍडिशन झालेले आहे त्यामुळे ते त्यांचा जो कायम होता पोझिशन ती कायमच आहे. आणि टोटल किती आहे, 75 त्यामध्ये प्रोडक्ट्स आहे यूपीचे. त्यानंतर जी स्टेट येतं ज्याची म्हणजे सेकंड हायेस्ट जी आहे ती आहे तमिळनाडू. त्याचे किती आहे, 58 जीआय प्रोडक्ट्स ऍड आहे जीआय टॅगच्या लिस्ट मध्ये. आता ज्यांना सर्टिफिकेशन मिळालेले आहे उत्तर प्रदेशचे जे प्रोडक्ट्स आहे ज्यांना सर्टिफिकेशन देण्यात आलेले आहे जीआय रजिस्ट्री करणं, ते बघून घेऊया कोणते कोणते आहे. ते आहे बनारस मेटल कास्टिंग क्राफ्ट आहे, लखीमपूर खेरी थारू एम्ब्रॉयडरी आहे, बरेली केन अँड आणि बांबू क्राफ्ट आहे, बरेली जरदोजी क्राफ्ट आणि पिकुआ हँड ब्लॉक प्रिंट टेक्सटाईल. तर हे सगळे काय आहे, हे 6 प्रोडक्ट्स आहे जे जीआय टॅग त्यांना मिळालेला आहे. आणि हे सगळे जे आहे यूपीचे उत्तर प्रदेशचे प्रोडक्ट्स आहे. 2008 ते 2008 आणि 2009 मध्ये जे आहे फर्स्ट जीआय टॅग जो मिळालेला होता उत्तर प्रदेशमध्ये जो प्रोडक्ट आहे तो आहे अलाहाबाद सुरखा अमरूद. तर हा जो आहे प्रोडक्ट हा फर्स्ट प्रोडक्ट होता जो यूपीचा आहे आणि जीआय टॅग मध्ये म्हणजे त्याला जीआय टॅग मिळाला होता. ओके, तर हे झालं जीआय टॅग बद्दल. यूपीचे किती आहे, टोटल 75 प्रोडक्ट्स आहे ज्यांना जीआय टॅग मिळालेला आहे. आणि इंडियामधली सगळ्या यूपी जे आहे सर्वात जास्त जीआय टॅग प्रोडक्ट असलेली काय आहे स्टेट आहे. त्याच्यानंतर आहे तामिळनाडू विथ 58 जीआय प्रोडक्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट फॉर्मर मुंबई इंडियन कॅप्टन. मुंबई इंडियन्स आहे, तुम्ही आयपीएल बघतच आहे, तर तुम्हाला मुंबई इंडियन्सचे कॅप्टन कोण आहे ते माहितच आहे. तर कोण आहे ते, रोहित शर्मा. तर काय झालेलं आहे ते T20 क्रिकेटमध्ये त्यांनी माइलस्टोन रीच केलेला आहे विथ 506 इन T20 क्रिकेट. आणि फर्स्ट इंडियन प्लेयर आहे ज्यांनी रीच केलेला आहे 506 त्यांनी T20 क्रिकेटमध्ये जे आहे ते घेतलेले आहे. ही जे हिस्टोरिक अचीवमेंट आहे ही त्यांना कधीही प्राप्त झाली, जे वानखेडे स्टेडियम मध्ये जे मॅच झाले, वानखेडे स्टेडियम मध्ये जी मॅच झालेली मुंबई इंडियन्स अगेन्स्ट कोणाच्या अगेन्स्ट झाली, चेन्नई सुपर किंग्सच्या अगेन्स्ट मध्ये जी मॅच झालेली त्यामध्ये त्यांना ही जी अचीवमेंट आहे ही प्राप्त झालेली. रोहित शर्मा काय आहे, 5th प्लेयर आहे ज्यांना हा माइलस्टोन जो आहे तो प्राप्त झालेला आहे 506 चा. आणि जे नंतरचे जे आहे हे तर 5th प्लेयर झाले, त्याच्या आधीचे जे आहे ते कोण आहे बघूया. तर हायेस्ट नंबर ऑफ सिक्सेस कोणाचे आहे T20 क्रिकेटमध्ये, वेस्ट इंडिज लेजंड क्रिस गेलचे आहे. किती, 1056 सिक्सेस आहे. फॉलोड बाय आणखी ऑलराऊंडर कोण आहे तिथले, कैरो पोलार्ड त्यांचे 860 सिक्सेस आहे. नंतर अँड्रे रसेल त्यांचे 678 सिक्सेस आहे. आणि कोलिन मुनरो त्यांचे 548 सिक्सेस आहे. म्हणजे फर्स्ट कोण आहे ज्यांचे सर्वात जास्त म्हणजे 500 सिक्सेस जे घेतलेले आहे T20 क्रिकेटमध्ये, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे क्रिस गेल, सेकंड आहे कोण, कायरो पोलार्ड, थर्ड अँड्रे रसेल, फोर्थ कोलिन मुनरो आणि 5th आहे रोहित शर्मा. तर हे झाले
ज्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे माइलस्टोन अचीव केलेले आहे विथ 500 सिक्सेस इन कशामध्ये, T20 क्रिकेटमध्ये. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट आहे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना काय देण्यात आलेलं आहे, देण्यात येणार आहे, त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणखी सोबतच जे म्युझिक मॅस्ट्रो आहे AR रहमान यांना मिळणार आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड. ओके, तर हे 2 अवॉर्ड जे आहे अमिताभ बच्चन आणि AR रहमान यांना असे अवॉर्ड मिळणार आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हे अमिताभ बच्चनला देण्यात येणार आहे आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड हे AR रहमान यांना देण्यात येणार आहे. जे हे अवॉर्ड्स आहे, हे अवॉर्ड्स कोण प्रदान करणार आहे त्यांना, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान जे पुण्याचं आहे त्यांच्याकडनं हा अवॉर्ड देण्यात येणार आहे आणि नर्चर्ड बाय कोण आहे, मंगेशकर फॅमिली. ओके, तर अर्लियर जे आहे, जे इनॉग्रल अवॉर्ड जे आहे ते कोणाला देण्यात आले होते, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना 2022 मध्ये, फॉलोड बाय वेटरन सिंगर कोण, आशा भोसले यांना 2023 मध्ये, यांना असे इनॉग्रल अवॉर्ड जे आहे हे देण्यात आलेले होते. बिसाइड बच्चन अँड रहमान आणखी कोणते प्रोमिनंट जे अवॉर्डी आहेत ते बघूया आपण. तर डिफरंट कॅटेगरीज आहे त्याच्यामध्ये. घालीबाय ॲज बेस्ट मराठी प्ले ऑफ द इयर, NGO दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल ऑफ जळगाव, लिटरेचरर मंजिरी फडके, कॉमेडियन अशोक सराफ यांना देण्यात येणार आहे, ऍक्ट्रेस पद्मिनी कोल्हापुरे, सिंगर रूपकुमार राठोड, जर्नलिस्ट SB तोरसेकर आणि ऍक्टर अतुल परचुरे, प्रोड्युसर ऍक्टर रणदीप हुडा. तर या सगळ्यांना काय देण्यात येणार आहे, म्हणजे हे सगळे अवॉर्डी आहे वेगळ्या कॅटेगरीज मधले, त्यांना पण हा अवॉर्ड, हे जे अवॉर्ड आहे जे पुणेचे जे स्मृती प्रतिष्ठान आहे त्यांच्याकडनं देण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुण्याचे हे अवॉर्ड देणार आहे या सगळ्या कॅटेगरीजला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जे सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनी आहे साबरे कॉर्पोरेशन यांनी काय अनाउन्स केलेलं आहे, अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे कोणाची, इंडस्ट्री लीडर राजीव भाटिया यांची. तर त्यांना काय अपॉइंट केलेलं आहे, त्यांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. ओके, त्यांनी काय होणार आहे, हेल्प ऍडव्हान्स इट्स ग्रोथ स्ट्रॅटेजी इन एशिया पॅसिफिक. भाटिया जे आहे ते फॉर्मरली कुठे करत होते, सर्व्हिस देत होते, फॉर्मरली ऑफ बर्ड ग्रुप. त्यांनी त्यांचं करिअर कुठून स्टार्ट केलं होतं, जे रेनाउंड एअरलाईन आहे गल्फ एअर आणि थाय एअरवेज, तर तिथनं त्यांनी त्यांचं करिअर जे आहे ते स्टार्ट केलेलं होतं. रिसेंटली त्यांनी कुठे सर्व्हिस दिलेली आहे, चीफ कमर्शियल ऑफिसर बर्ड ग्रुप्स इंडिया GDS बिझनेस फॉर 16 इयर्स. तर 16 वर्ष त्यांनी दिलेले आहे आणि सर्व्हिस दिलेली आहे बर्ड ग्रुप ऑफ इंडिया GDS बिझनेस मध्ये ऍज अ चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून. तर ही न्यूज झाली कशाची, जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी आहे साबरे कॉर्पोरेशन यांनी अनाउन्स केलेली अपॉइंटमेंट आणि कोणाला अपॉइंट केलेला आहे ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून राजीव भाटिया यांना. नेक्स्ट, नोटेड कार्नेटिक म्युझिशियन. कार्नेटिक म्युझिशियन म्हणजे तर जे काय करतात, क्लासिकल म्युझिक जे करतात त्यांना कार्नेटिक म्हणतात. ओके, तर ते कोण, KG जयन यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे वयाच्या 90व्या वर्षी. कुठे, केरलामध्ये डिस्ट्रिक्ट आहे केरलाच्या एर्नाकुलम डिस्ट्रिक्ट मधलं थिरुपुनितुरा इथे त्यांचं निधन झालेलं आहे. ते काय, ते मनोज के जैन जे आहे ते त्यांचे सन आहे. ओके, जे की आहे मल्याळम ऍक्टर मनोज के जैन यांचे फादर होते ते KG जैन.
त्यांचे आता हे जे आहे KG जैन यांचे जे मदर आणि फादर कोण आहेत ते आहेत लेट गोपालन थांतिरिकल आणि लेट नारायणी अमा. तर हे त्यांचे फादर आणि मदर आहेत. त्यांचं बॉर्न म्हणजे कुठे ते जन्मले होते, कधी जन्मले होते, 21 नोव्हेंबर 1934ला त्यांचा जन्म झाला होता कोट्टायम मध्ये. आणि जयन आणि त्यांचे जे ब्रदर आहे जे विजयन आहे KG विजयन यांचा एक ड्युओ होता आणि त्यांच्या ड्युओला काय म्हटलं जायचं, जया विजया हा त्यांचा ड्युओ होता, त्यांचा आणि त्यांच्या भावाचा. त्यांनी काय केलेलं टुगेदर म्हणजे दोघांनी मिळून 1000 कंपोजिशन्स केले होते फिल्म्स, प्लेज आणि डिव्होशनल अल्बम्स मध्ये. त्यांच्या ड्युओनी मिळून 1000 कंपोजिशन्स केले होते. नंतर 1988 मध्ये विजयन जे आहे त्यांचं निधन झालं, पण जयननी कंटिन्यू केलं त्यांचं म्युझिक करिअर, म्युझिकल जर्नी त्यांची कंटिन्यू केली कशामध्ये, डिव्होशनल सॉंग्स आणि कार्नेटिक कॉन्सर्ट्स मध्ये. त्यांनी काही मूवीज मध्ये पण आहे त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. तर कोणते आहे ते, भूमियाली, मलखमर, धर्मशास्त्रा, निराकुदम, स्नेहम, थेरुवुगेथम, पदापूजा, षण्मुखप्रिया आणि पापट्टी. तर हे जे मूवीज आहे यामध्ये त्यांनी काय दिलेलं, त्यांचं म्युझिक आहे या मूवीज मध्ये. जयन जे आहे त्यांना पद्मश्री मिळालेला 2019 मध्ये. आणि जे संगीत नाटक अकादमी अवॉर्ड जो आहे तो पण त्यांना मिळाला होता 1991 मध्ये. आणि हरिवर्सनम अवॉर्ड त्यांना 2013 मध्ये हा मिळालेला होता. पद्मश्री अवॉर्ड पण आहेत ते त्यांना, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि हरिवर्सनम अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे. तर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 90व्या वर्षी. KG जैन त्यांचं नाव आहे. ओके, ते कार्नेटिक म्युझिशियन होते. नेक्स्ट जे आहे, जे रिपोर्ट रिलीज झालेली आहे 2023 ची, त्यामध्ये काय कळलेलं आहे की जे इन्फ्लेशन रेट आहे मेडिकल एक्सपेन्सेसचा तो हाय झालेला आहे, वाढलेला आहे, इन्क्रीज झालेला आहे इंडियामध्ये. आणि त्यामुळे काय होत आहे, कॉमन जे पीपल्स आहे कॉमन पीपल्सला तो जो एक्सपेन्स आहे तो हिट होत आहे. तर किती झालेला आहे, 14%चा रीच आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि तो एक मेन रिझन आहे की ज्याच्यामुळे काय कंट्रीचे जे पॉवर्टी आहे ते इन्क्रीज होत आहे. आणि ही जी आहे जी आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, ओके, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. तर जे डेव्हलपिंग कंट्री आहे त्याच्यासाठी हे एक गुड पिक्चर नाही आहे, जे की काय होत आहे त्याच्यामुळे पॉवर्टी पण वाढत आहे. म्हणून याच्यासाठी काय केलेलं आहे, रणदीप हुड्डानी जे आहे ते हँड्स जॉईन केलेले आहे कोणासोबत, झी लॅब सोबत. तर ते काय प्रोव्हाइड करणार आहे, जे मेडिसिन्स आहे ते 90% अफोर्डेबल, 90% त्याच्यावर अफोर्डेबल प्राइसेसने ती सेल करणार आहे मेडिसिन्स. ओके, त्यांचा एम काय आहे, रिड्युसिंग द बर्डन ऑफ पीपल पॉकेट्स ड्यू टू एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स. म्हणजे एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स राहणार आहे त्याच्यामुळे जे पीपल्सचं जे बर्डन आहे त्यांचं रिड्यूस करणार आहेत ते. आणि काय करणार आहे, अफोर्डेबल आणि गुड हेल्थ सर्व्हिस देणार आहे सगळ्यांना देणार आहे. आणि झी लॅब जे आहे फार्मसी यांनी एंटर केलेला आहे इंडियन हेल्थकेअर सेक्टरमध्ये. आणि अफोर्डेबल प्राइसेसचे मेडिसिन्स आणि गुड हेल्थ सर्व्हिस हे ते प्रोव्हाइड करणार आहेत. तर झी लॅब काय करणार आहे, ते प्रोव्हाइड करणार आहे मेडिसिन्स टू पेशंट ॲट 90% लोअर प्राइसेस. 90% लोअर प्राइसेसने ती मेडिसिन देणार आहेत. हे काय आहे, एक न्यू दिल्ली बेस्ड कंपनी आहे. झी लॅब जी आहे ती न्यू दिल्ली बेस्ड कंपनी आहे. आणि जे असोसिएटेड आहे, कोणासोबत असोसिएटेड आहे, रणदीप हुड्डा यांच्यासोबत ती असोसिएटेड आहे. रिसेंटली त्यांनी एक लीड रोल केला होता, कशामध्ये केला होता, वीर सावरकर या मूवी मध्ये रणदीप हुड्डानी काय केला होता, लीड रोल हा केलेला होता. झी लॅबचे जे आहे
200 कंपनी आउटलेट्स आहे आणि 2000 फ्रँचायझीज आहे अक्रॉस कंट्री. म्हणजे या आपल्या कंट्रीमध्ये म्हणजे कंट्रीमध्ये अक्रॉस कंट्री 200 कंपनीचे त्यांचे आउटलेट्स आहे आणि 2000 फ्रँचायझीज आहे. ओके. आणि फाउंडर आणि सीईओ कोण आहे कंपनीचे झी लॅबचे? रोहित मुकुल. रोहित मुकुल हे फाउंडर आणि सीईओ आहे. तर हे झालं झी लॅब आणि असोसिएटेड विथ कोणासोबत? रणदीप हुडा सोबत. त्यांनी एक या रिपोर्ट नुसार त्यांनी एक म्हणजे एक हे केलेलं आहे की आपण जे पीपल्स आहे पॉवर्टीकडे न जाऊ देता त्यांना अफोर्डेबल प्राइस मध्ये मेडिसिन्स जे आहे ते प्रोव्हाइड करू. म्हणजे विथ 90% त्यांची काय राहणार आहे? लोअर प्राइस राहणार आहे मेडिसिन्सची. सो म्हणजे जे गरीब जे असतात ते पण आता मेडिसिन्स जे आहे ते घेऊ शकतात. ओके. सो क्वेश्चन्स घेऊन घेऊया आता. फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम द डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. ज्यांनी काय केलेलं आहे, जे हेड बिहाइंड आहे फेमस फिट इंडिया मुवमेंटचे, त्यांना रिसेंटली काय मिळालेलं आहे? रिसेंटली ते जिंकलेले आहे मेडल्स नॅशनल सिनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये, जे की हैदराबाद मध्ये झाली. तर कोण आहे ते? काय त्यांचं नाव? एकता विश्नोई त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू प्राईम मिनिस्टर ऑफ कुवेत. नवीन प्राईम मिनिस्टर कोण आहे कुवेतचे? त्यांना न्यू प्राईम मिनिस्टर अपॉइंट केलेला आहे कुवेतचं. त्यांचं नाव काय आहे? शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा हे त्यांचं नाव आहे. विच स्टेट नाव हॅज हायएस्ट नंबर ऑफ जीआय टॅग आयटम. म्हणजे इंडिया मधलं कोणतं स्टेट आहे ज्यांचं हायएस्ट नंबर ऑफ जीआय टॅगचे आयटम्स आहे, प्रोडक्ट्स आहे? तर कोणतं स्टेट आहे ते? यूपी, उत्तर प्रदेश हे स्टेट आहे. नेक्स्ट, हु बिकेम द फर्स्ट इंडियन प्लेयर. फर्स्ट इंडियन प्लेयर झालेले आहे. माइलस्टोन त्यांनी काय रीच केलेला आहे? 566 चा माइलस्टोन त्यांनी रीच केलेला आहे T20 क्रिकेटमध्ये. तर ते कोण आहे? रोहित शर्मा. नेक्स्ट, दिस इयर हु हॅज बीन कन्फर्ड विथ द लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. तर कुणाला देण्यात येणार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी? अमिताभ बच्चन यांना. नेक्स्ट, सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनी साब्रे कॉर्पोरेशन यांनी अनाउन्स केलेली आहे अपॉइंटमेंट ॲज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अपॉइंट करणार आहे ऑफ एशिया पॅसिफिक. तर कोण आहे ते? राजीव भाटिया यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून. नेक्स्ट, नेम द नोटेड कार्नॅटिक म्युझिशियन हु इज ऑल्सो काय आहे? फादर ऑफ द पॉप्युलर मल्याळम ऍक्टर मनोज के जैन. तर काय नाव आहे त्यांचं? ज्यांची आता रिसेंटली डेथ झालेली आहे आणि ते फादर होते मनोज के जैनचे, के जी जैन. ओके. हु बिकेम द ब्रँड अँबॅसिडर ऑफ झी लॅब फार्मसी इन ऑर्डर टू प्रोव्हाइड 90% अफोर्डेबल मेडिसिन्स. तर झी लॅब सोबत म्हणजे झी लॅबचे अँबॅसिडर कोण आहे? ज्यांच्या सोबत मिळून ते काय करणार आहे? प्रोव्हाइड करणार आहे जे कॉमन पीपल्सला 90% चे जे लोअर प्राइसेस मध्ये, अफोर्डेबल प्राइसेस मध्ये मेडिसिन्स. तर कोण आहेत अँबॅसिडर? रणदीप हुडा. रणदीप हुडा हे झी लॅबचे अँबॅसिडर आहे, ब्रँड अँबॅसिडर. ओके. तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. सोबतच आजची जी न्यूज आहे त्यांची PDF पण प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. सो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सोबतच ऍप आहे आमचा मेगाबिट एज्युकेशनचा. त्यावर पण सगळे करंट अफेअर, जीके आणि टोटल शीट्स येत असतात दररोजच्या. ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावर रजिस्टर करा आणि तुम्हाला तिथनं एक आरम नावाचा कोर्स मिळेल. सो त्यावर तुम्ही दररोज जे आहे प्रॅक्टिस करू शकता. थँक्यू.